याच वेळीने झाला. जेथे भाषेला कवित्वाचा स्पर्श होतो, कवित्वाला रसिकत्वाचा स्पर्श होतो, असं म्हणतात तेथे परमात्म्याचा संचार होतो. खरं तर ज्या मातीनं भाषेचे कुंभ पचवले गेले, ज्या मातीनं ईश्वराच्या शब्दपुत्रा झेलल्या गेल्या, ज्या मातीनं इंद्रायणी दिव्याचा संत आणि शांत प्रभाव अनुभवला आणि त्याच इंद्रायणी दिव्यानं छत्रपती शिवरायांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य याच देही आणि याच डोळा पाहिलं, ज्या मातीनं विचार उभा केला, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपले देव तेथेची जाणावा, हा विचार ज्या मातीनं उभा केला, ज्या मातीनं इतिहासाची साक्ष दिली, ज्या मातीनं शिक्षणाची चळवळ या मातीमध्ये उभी केली, अशी या मराठवाड्याची शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरच्या या पवित्र भूमीमध्ये आज महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि रिसर्च सेंटरचा 32वा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडत असताना विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व अतिथी, विचारमंचावर उपस्थित आणि विचारमंचाच्या समोर उपस्थित सर्व गुरुजन आणि आपल्या पाल्याचा हा दिमागदार सोहळा पाहण्यासाठी, आपल्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आणि मनाच्या गॅलरीत सेव्ह करण्यासाठी उपस्थित सर्व पालकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मी डॉक्टर मयूर शिल्पा मच्छिंद्र नाणेकर खऱ्या अर्थानं आज या मंचावरती बोलण्यासाठी उभा आहे, परंतु त्याच्या पहिल्या दिवसापासून करावी ती कॉलेजच्या शेवटच्या दिवसापासून करावी. या भाषणाची सुरुवात अॅनाटॉमीच्या रिसेप्शन हॉलमध्ये हातामध्ये प्रथमतः पकडलेल्या स्कॅल्पेल पासून करावी, की इंटर्नशिप मध्ये सर्जरीच्या ओटी मध्ये पहिल्यांदा घेतलेल्या सुचर पासून करावी. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न माझ्या मनामध्ये पडलेला असताना आज खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे या मंचावरती मी उभा आहे, ज्यांच्या त्यागातून, ज्यांच्या समर्पक भावनेतून, ज्यांनी कधी काही आपली स्वतःच्या स्वप्नाची राखणदारी केली आणि आपल्या पोरासाठी सर्वात मोठी स्वप्न पाहिली आणि आज तो दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस त्यांच्या चेहऱ्यावरती खऱ्या अर्थाने आनंदाचा लवलेश घेऊन आला, असे माझ्या आयुष्याचे खरे शिल्पकार आणि आजच्या आयुष्याचे खरे भागीदार माझ्या आईवडिलांचा आभार मानण्यासाठी खऱ्या अर्थाने मी या मंचावरती उभा आहे. खरं तर या 5-5.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अगदी फर्स्ट इयरच्या अॅनाटॉमी पासून ते लास्ट इयरच्या सर्जरी पर्यंत, अगदी फर्स्ट इयरच्या फिजिओलॉजी पासून ते लास्ट इयरच्या मेडिसिन पर्यंत आमच्या आयुष्यामध्ये टप्प्याटप्प्याने तब्बल 19 विषयांची उकल करणारे आणि लातूरमध्ये पाऊल ठेवलेला मयूर नाणेकर आज डॉक्टर मयूर नाणेकर म्हणून लातूरचा निरोप घेतोय. या संपूर्ण प्रवासामध्ये ज्यांचं आम्हाला लाख मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते मंचावर आणि मंचासमोर उपस्थित गुरुजनांचा आभार मानण्यासाठी मी या मंचावरती उभा आहे. खरं तर 5 वर्षाचा कालावधी इतका साधा सोपा सरळ कधीच नव्हता. अगदी अॅनाटॉमीच्या कॅडेवरला घाबरणारे आम्ही, फार्माकोलॉजीच्या ड्रग्स मध्ये रमणारे आम्ही आहोत. तर यानंतर आम्हा सर्वांचा मार्ग वेगळा असेल, कुणी प्रॅक्टिस करेल, कोणी ऍक्च्युअल प्रॅक्टिस करेल, कुणी पीजी करेल, परंतु आमची शेवटची ओळख असेल वी आर डॉक्टर्स अँड वी हिअर. यानंतर आमच्या खांद्यावर फक्त स्टेथोस्कोप नसेल तर आमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी असेल. यानंतर आमच्या हातामध्ये प्रिस्क्रिप्शन पॅड नसेल तर अनेकांच्या आयुष्याची जबाबदारी आमच्या खांद्यावरती असेल. हा एका युगाचा प्रारंभ नाही तर एका युगाचा अंत नाही तर एका नवीन युगाचा प्रारंभ आहे. क्योंकि अभी तो नापी है मैंने मुट्ठीभर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. या व्यासपीठाची रजा घेताना आई जगदंबेच्या चरणी एवढीच प्रार्थना करील की आम्ही सर्वजण ग्रॅज्युएट होत असताना आमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे सुख समाधान आहे ना, याही पुढच्या कालावधीमध्ये आमचं सुख समाधान आमच्या हातून असंच कार्य घडू दे आणि आमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर असंच सुख समाधान राहू दे. आणि जाता जाता एवढंच म्हणेल की काही हार बाकी है, काही जीत बाकी है, मेरे जिंदगी का काही सार बाकी है. अभी तो की है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत, एक तो किताब का एक पन्ना था, अभी सारी पूरी किताब बाकी है, अभी पूरी किताब बाकी है. धन्यवाद.